RT ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी नोंदणी उद्यापासून सुरू होणार अशाबद्दलची आपण सकाळी अपडेट दिलेली होती। परंतु यामध्ये आपण हे सुद्धा सांगितलेलं होतं, जर यामध्ये शाळा नोंदणीसाठी जर मुदतवाढ देण्यात आली तर विद्यार्थी नोंदणीसाठी वेळ लागू शकतो। तर यामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे आणि त्या नवीन अपडेटनुसार जे शाळा रजिस्ट्रेशन आहे त्यांना परत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर तुम्ही सुद्धा जेही आपले वेळापत्रक आहे म्हणजे ॲडमिशन शेड्यूल इथे जाऊन चेक करू शकता। तर शाळा नोंदणीसाठी 30/1/2026 म्हणजे 3 दिवस ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर 30/1/2026 पर्यंत शाळा नोंदणी हे सुरूच राहणार आहे। तर अजूनपर्यंत शाळा नोंदणी पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन हे अजूनही सुरूच राहणार आहे। 3 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म आता हे 30 तारखेनंतर म्हणजे पुढील महिन्यामध्ये सुरू होणार आहे, पहिल्या आठवड्यामध्ये। कारण की 30 तारखेपर्यंत आता जेही शाळा बाकी आहे रजिस्ट्रेशन करायच्या त्या शाळा संपूर्ण 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करून घेणार आणि आता ऑलरेडी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार नाही असं तरी आता वाटत आहे। आणि 30 तारखेनंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन 100% सुरू होणार आहे। त्यामुळे पालकांनी जर आपले डॉक्युमेंट्स रेडी केलेले नसेल तर त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा, कारण की आता 1 तारखेपासून विद्यार्थी नोंदणी हे सुरू होणार आहे आणि विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।